हॅलो गाईज, कशा सर्वजण सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल आणि सर्वांनी मजेतच राहायला हवं. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज अशी काही मी साडी वेअर केलेली आहे. इकडं चाललेला आहे पिशूचा अभ्यास, बाहेर रांगोळी वगैरे काढलेली, ते तुम्हाला पुढं दिसन का कशासाठी का. तर आता मस्त असं आवरून घेतलं आहे शिवांशने दिली, आम्ही सगळ्यांनी आवरून घेतलं आहोत. मी पण छान छान रांगोळी पण काढली. तर रांगोळीहून गाडीत घातली नाही, त्यांनी साईडने घातली. रांगोळीहून नाही गाडी घातली, मला साईडने घातली, जागाच नाही आहे तिथं. आणि असा रोड खराब झाला नाही पावसाने, त्याने इतका खराब झालेला आहे, खराब झाला. तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दिसनच बरं का. तर चला आता पिशू अभ्यास करून घेते, कारण दिंडी येणार आहे त्याच्यामुळे रांगोळी वगैरे काढली, मी सांगून टाकते आता. शिवांश का रे? रुद्र आहे व्हय. तर बघा, इथं जे काही दिंडी यायची होती ना, ते आमच्या घरासमोर जे शेजारचे आहेत तिथं दिंडी यायची होती बरं का. पण ते असं काही नाही की शेजारी येणार आमची तर नाही येणार, आम्ही सगळे मिळून सगळ्या गोष्टीचा आनंद घेत असतो. तर बघा, दिंडी वारकरी येणार होते ना, त्याच्यामुळे त्यांच्या वेलकम करण्यासाठी, त्यांची एंट्री करण्यासाठी ते छान असं आम्ही सगळे मिळून रांगोळी वगैरे काढत होतो. तर त्यानंतर असं काय संध्याकाळचं वातावरण झालं आणि दुपारी ना थोडी चिडचिड पाऊस पण येऊन गेला तर बरं का. तर नाही, हे बघा संध्याकाळचं वातावरण एवढं छान वाटत, इकडून तिकडून पक्षी चिवचिव करत होते, सगळ्या काही गोष्टी होत होत्या. त्यानंतर जी काही पालखी आहे, विण्यावाले आहेत, त्यांचं आपल्याला ना पाय धुवायचे असतात, त्याच्यामुळे इथं पाट ठेवणार होता आपण. त्या पाटा होती रांगोळ काढायची होती. तर ते आम्ही ना नंतर सगळे मिळून, ज्या काय माझ्या मैत्रिणी असो, सगळ्या काही गोष्टी असो, जे अन्नदाते असो, तर तिकडून जी काही दिंडी आली होती त्यांना असं म्हणायचे की इकडून असं आडवं जावं लागतं. असं कर आम्ही सगळे मिळून गेलो तर खूप अंधार पडला होता, त्याच्यामुळं काही व्हिडिओ शूट व्यवस्थित झाला नाही बरं का. मस्त अशी तुळस वगैरे घेतली, त्याच्यामुळे असं कुठंतरी वाटायचं चला बाबा आहे थोडं तरी म्हणजे वारीचा आनंद भेटेल. तर ही अशी काही पालखी होती. त्यानंतर मी पालखीचं दर्शन वगैरे घेतलं, नंतर त्या बाबांचं दर्शन वगैरे घेतलं.
तर बघा त्यानंतर आम्ही महाप्रसाद घेणार होतो. मस्तपैकी असा फुगड्यांचा छान असा कार्यक्रम झाला बरं का. जर तुम्हाला फुगड्यांचा कार्यक्रम पूर्णपणे ब्लॉग बघायचा असेल तर तसं कमेंट करा. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओ. बाय.